तर आज युवा हिंद केसरी पर्व 2 लिंब या ठिकाणी भव्य ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडलं आहे आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे मन्या आणि त्याच्यासोबत पळाला आहे उरवडी मुळशीकरांचा सर्जा. आपल्यासोबत मन्याची संपूर्ण टीम आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज सर्जाचं आणि मन्याचं नियोजन कसं केलं होतं? ती आपली गाडी आधीच पडली होती आता आमच्या भागात सासवड भागात. सासवडला हां, ते 3 नंबर केला गाडीनं. तीच गाडी पुन्हा एकदा पळवण्याचा निर्णय कसा घेतला? आज दिवस संपर्कातलीच आपली म्हणजे संबंधातलंच गाडी आहे सगळं. त्यांना म्हणलं आपली गाडी हाणू एकदा. मग किती वेळा ह्याच्या आधी एकदा नाही आता 2 वेळेस गाडी पळवली, 2 वेळेस फायनल राहिली. आता आजचा क्षण जर म्हणावं लागेल आता एवढ्या लांबून आलोय पण कुठंतरी मनाने नाराज केलं नाही म्हणावं लागेल. प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला काय सांगाल? आनंदच आता काय गाखंदाच मावा ना. चांगल्या गाड्या होत्या. खासियत काय आहे नक्की म्हणायची? खासियत तसा तो उघडाही पळतो पण गाडीच असेल तर काय विषय त्याला म्हणायचंच नाही की मी त्याची गाडी मारणार म्हणून नाही का? गाडीचा म्हणजे अंगावर फक्त टॉप शेजारच्या बैलांनी गाडा द्यायचा आणि शेजारची गाडी म्हणजे नाही का तसं म्हणायचं कुठली गाडी असू द्या तर तो मारणार का तर मारणार. शेजारच्या एवढा कॉम्पिटिशन आणि जेव्हा टॉपचा सीमे लागलाय ना तेव्हा बैलांनी दाखवले की मी फायनल राहू शकतो टॉपची सीमेत. आणि आतापर्यंत जेवढे गुलाल आहेत ना सगळे टॉपची सीमेत गुलाल आहेत बैलाचे. आणि बैलाला लय जण हलक्यात घेतात नाही का. म्हणजे आता माग एक मैदान क्वार्टर फायनल राहिला तर लय जण नाही का म्हणतात की बैल रिवर्स आला हे झालंय ते झालंय. आज बैलांनी सीमेत दाखवलं की बैल रिवर्स आहे का काय आहे आणि फायनलला तर दाखवलं. तुम्ही बघितले सुट्टा एक केला बैलांनी. आणि मालकाने कालच्याला की मालकाने बघताय ना कालच्याला म्हणलेला की उद्याच्याला येताना 1 करून येतोय अंगाव बैला एवढं फायनलचं अख्खं मिटत आल्यात 1 करून ये फक्त एवढंच म्हणलेला. आणि तुम्हाला मालकाला फोन लावून दाखवतो की मालक काय म्हणलेला ऐका फक्त. शेटचे पण आपण बोलूया मित्रांनो पण आपण ज्या पद्धतीनं म्हणतो ना की आता की कुठंतरी त्याला ती जाण आहे आणि जे त्याच्या मागं तुम्ही कष्ट घेताय त्याचं फळ तो देतोय. फायनलचा फेरावं म्हटलं आता शेट मित्रांनो आपल्यासोबत आहेत बघू शकताय तुम्ही. शेट नमस्कार. आज मन्यानं लिंब मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. आता मुलाखत देखील चालू आहे. तुमचे सहकारी सगळे आहेत, काय सांगाल? सहकाऱ्यांचंच मोठी जिगीर आहे. सहकाऱ्यांनीच आजपर्यंत मी मैदानात नसताना जे माझे सहकारी बैल घेऊन जातात आणि फायनलला राहू न राहू कायम आनंदी बैलाच्या त्यांचा लय विश्वास आहे. काल तुमच्या एका त्या सहकाऱ्यांना सांगितलं होतं तुम्ही की 1 नंबर करून या, काय सांगाल? आणि त्याने केलाय आज. रात्री आम्ही 10 जणांना फोन लावला पायऱ्यासाठी. 10 जणांनी आम्हाला सांगितलं की बघू थांबा करतो आणि आम्ही बैला पशी होतो. बैलाला म्हणलं उद्या दाखव आणला तू काय करू शकतो कमबॅक काय असतो ते दाखवून दे आणि उद्या 1 नंबर करून दाखव. 10 जणांनी फोन लावला त्या 10 जणांना त्या 10 जणांचं माघारी पळालं पाहिजे उद्या आपण पळू पेडगावला म्हणून. शेट कुठंतरी म्हणजे त्यानं तुमच्या मनातलं जाणलं म्हणायला लागलं कुठंतरी. मनातलं नाही त्याने आजपर्यंत सगळं माझं मनातलंच म्हणजे माझ्या बैल माझी सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत त्यांनी. आता फक्त एकच इच्छा आहे तेवढी पण ते पूर्ण करणार आहे. आजच सांगतो तुम्हाला मी. आता मोठं एक पेडगाव हिंद केसरीचं मैदान आहे शेट. तीच इच्छा त्या पेडगावला हा बैल तुम्ही बाहेर घ्यायला येणार. काय सांगाल आज 1 नंबरचा काय आनंद आहे तुमचा? आज तुमचा आनंद दिसतोय बोलण्यातून. तिथं आहेत की माझे सहकारी माझ्यापेक्षा ती जास्त आनंदी आहेत. बरोबर आहे. कारण की त्यांच्यामुळेच बैल आहेत तो. मी घरी बसून असलो तरी बैल घेऊन तेच जाणार आहेत तेच पळवणार आहेत. बरोबर. फक्त नावाला मी येतं नाही सगळे करते धरते तेच आहेत. बरोबर ठीक आहे शेट. आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करतो. मित्रांनो बघू शकता की म्हणजे आज शेट स्वतः मैदानामध्ये नाही आहेत पण त्यांच्या सहकार्यांचा पूर्ण विश्वास किंवा बैलावरचा विश्वास आणि तो बैल साध्य करून दाखवतोय. काय सांगाल आता ज्यावेळेस फायनलचा फेरा जर आपण पळताना बघितला असेल तुम्ही तर एवढं स्पीड होतं फायनलच्या फेऱ्याला. आता मी स्वतः 2 ते 3 वेळा फायनलचा फेरा बघितलाय. फायनलचा फेरा जर तुम्ही बघितला असेल तर त्याचा जो पळ होता तो रान कधी काढतोय आणि कधी नाही एवढ्या स्पीडनं पळत होता. काय सांगाल? काय ते जसं फिर वाढलं तसं वाढतो तो. असं काय नाही. तुम्ही मगाशी सांगितलं होतं की आम्हाला निराश नाही करणार तो फायनल मध्ये पळताना. या की हे पायरा जुळून आणायचं काम आमच्या बोंद्रे मामा. नमस्कार. गणमामा. नाव सांगा तुमचं? गणमामा बोंद्रे. काय सांगाल कसं काय नियोजन आखलं होतं पहिलं? काय नियोजन मी गाडी घातली अशी कुठं ही झालं. बघू शकता आता. असू द्या सोडा त्याला. काय होतं रे? गाडी बर कुठंतरी गाडीला पण यश म्हणायला लागेल आणि नियोजन पण त्या पद्धतीचं होत आहे. ड्रायव्हर कोण होते गाडीवर? येवलेवाडीचा. हा
बर कशी 4 ड्रायव्हर आहेत. हा का एक आज नागो ड्रायव्हर बसलेला, सोळा ड्रायव्हर कंटिन्यू असतो, परत सचिन ड्रायव्हर रामसवाडी, परत शुभम ड्रायव्हर दिवेकर, अजून बंटी ड्रायव्हर येवतकर आणि अण्णा ड्रायव्हर येवतकर, ह्या सगळ्यांची साथ आहे आम्हाला नाही का. कायम कधी नाही म्हणतच नाही गाडीवर बसायला. कुठंतरी ते आपण म्हणतो ना संबंध जपलेले असतात. आज एवढे पाठीमागे 4 ड्रायव्हर आहेत, नियोजन करते आहेत, तुमचं संपूर्ण टीम आहे. खूप मोठा संघर्ष बऱ्याच बैलगाडी मालकांना करावा लागतो. संघर्ष लय मोठा आहे. संघर्ष आहे. किती बैल बैल संघर्षात नाही आली तो बी बैल 5-6 महिने थांबला होता. हा शेजो बी आजारात सारखा आहे. आज पळाला की परत त्याला ही होते. बैलांनी नाही मालकाचं नाव केलंय. दोन्ही मालक एक नंबर आहेत. आणखी देवा माणसाने बैल बी देवा फोन केल्यावर काय बैल पळव हारोजी को काय माणूस का सोडून येते का, पण देवा काय एका आडाने काय होते माणसांचं विचार आता बदल. कुठंतरी ज्या पद्धतीने शेट म्हणले की बऱ्याच जणांना पायऱ्यासाठी फोन केले, भरपूर. पण कोणी पायरा दिला नाही, पण त्यांना त्याच्या पळामधून सिद्ध करून दाखवले. सिद्ध कायमच करून दावतोय. पराभवाने कहाणी संपत नाही, 100%. दुसरं पाण्यात पलटी असतंच. काय सांगाल याच्याविषयी, काय सांगाल? शो म्हणजे असं आम्हाला बोलत ठेवा, बाकी काय आता आमचं हाय चालूच आहे, सगळा विषय नाही. फक्त सांगितली तेवढी check पूर्ण करावी त्यांनी, तेवढीच अपेक्षा आहे सगळ्या टीमची. भरपूर बैल आहेत, 5-6 बैल आहेत, पण अपेक्षा आहे कोण जास्त आहे. बरोबर घरी आहे. 5-6 बैल आहेत, पण अपेक्षा ह्याच्या कोणी आहे. अपेक्षा आहे, पण आपण म्हणतो ना की अपेक्षा पण ठेवतो का, तर आपण आपल्याला माहित असतं की आपल्याला काहीतरी करून देऊ शकतोय. हो हो बरोबर. त्याच्यावरती तेवढा भरोसा आहे आणि तो ते सिद्ध पण करून दाखवत आला तुम्हाला वेळोवेळी. 100% किती दिवसाच्या गॅपने पळवता त्याला? एक 4-5 दिवसाचे 5-6 दिवस. 4-5 दिवस. आता डायरेक्ट पेडगावला आता पेडगाव दोन्ही दिवस सलग दिसेल का? बघू आता. आमचं वासरू एक चांगलं आहे, हं. बघू आता कसं होईल तसं, तर ठीक पण पळू शकतो. तर दिसणार. ओपनला 100% दिसणार बैल आपला, काय अडचण नाही. फक्त तुम्ही द्या नावरा. ती एवढ्या गर्दीत आमच्याकडे या. हा. तर मित्रांनो बघू शकताय कुठंतरी एक मोठं पेडगावचं हिंद केसरीचं मैदान आणि त्या मैदानाचा गुलाल मिळावा एवढीच अपेक्षा मालकांची देखील आहे, सहकार्याची देखील आहे आणि तो नक्कीच गप्रे बाळा. 100% त्यांची इच्छा देखील पूर्ण करेल. आज तर एक क्रम करून त्यानं सर्व काही सिद्ध केलंय, त्याचा पळ काय आहे किंवा काय तो करू शकतोय हे त्यानं आज दाखवून दिलंय. इथून पुढे पण तो पळत राहिला असं तुमच्या सगळ्या सहकार्यांचं आणि मालकांचं नाव करत राहील. तुम्हाला शुभेच्छा देतो.